नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं ते 5 मिनिटात होतं. जनरल लॉ आणि लिनियर इक्वेशन कशाला म्हणतात. आता आपण पाहणार आहोत की काही इक्वेशन्स ते लिनियर आहे किंवा नाही. फॉर एक्झाम्पल पहा, आता हे इक्वेशन बघा, थ्राइस x प्लस ट्वाइस y स्क्वेअर इज इक्वल टू 9. आता इक्वेशन दिसत आहे तुम्हाला. आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या लिनियर इक्वेशन ठरवतात. एक आहे त्या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, दॅट मीन्स नंबर ऑफ व्हेरिएबल्स, आणि त्या व्हेरिएबलचा पॉवर किती, त्या व्हेरिएबलचा पॉवर ऑफ व्हेरिएबल्स, आणि कंडिशन अशी आहे की नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती असले पाहिजे, 2 असले पाहिजे, आणि पॉवर ऑफ ईच व्हेरिएबल किती असला पाहिजे, 1 असला पाहिजे. आता हे इक्वेशन बघा, याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत x आणि y, x and y, परंतु याचा पॉवर 1 आहे आणि याचा पॉवर किती आहे, 2 आहे. मग हे लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल्स होणार नाही. लक्षात आलं. आणखी दुसरं उदाहरण पाहू. थ्राइस x इज इक्वल टू 4y प्लस 9. आता हे इक्वेशन बघा, या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल आहेत x आणि y. ते कोणत्याही फॉर्म मध्ये असो, त्याला महत्त्व नाही. आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे नंबर ऑफ व्हेरिएबल्स जी 2 असली पाहिजे, आणि पॉवर ऑफ व्हेरिएबल्स जी 1 असली पाहिजे. लक्षात येऊन राहा. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत x आणि y, आणि त्या दोघांचाही पॉवर 1 आहे. सो यस, इट इज लिनियर इक्वेशन, in two variables. जे आता आपण सध्या इंट्रोडक्शन शिकून राहिलो आहे. खरे उदाहरण आपण नंतर घेऊ. तर समजलं तुम्हाला की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कोणाला म्हणायचं, कोणाला नाही म्हणायचं, आणि कसं ओळखायचं. या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या. नंबर ऑफ व्हेरिएबल्स, पॉवर ऑफ व्हेरिएबल्स. आता पुढचं एक्झाम्पल बघा, 3/x प्लस 1/y इज इक्वल टू 5. आता हे लिनियर इक्वेशन आहे का? त्याचा आन्सर आहे नो. त्याचं रिझन काय आहे? तर पहा, तुम्ही पॉवर ऑफ इंडायसेस, लॉ ऑफ इंडायसेस शिकले असाल. लॉज ऑफ इंडायसेस शिकले आहे ना. त्याच्यामध्ये एक लॉ असा होता, 1/a to the power m means a to the power minus m. माहिती असेलच तुम्हाला. आता याच्यामध्ये हे आपल्याला कसं कन्वर्ट करायचं बघा. हा जो x आहे हा याला मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊन जा, म्हणजे याला वर घेऊन. सध्या खाली आहे, याला वर जर नेलं म्हणजे 3 ला मल्टिप्लिकेशन मध्ये नेलं तर याचा पॉवर चेंज होईल. सध्या याचा पॉवर किती आहे, 1 आहे. तुम्ही म्हणाल सर याचा पॉवर 1 आहे, याचा पण 1 आहे, आणि दोन व्हेरिएबल आहे म्हणून हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे. पण असं नाही. हा जर x वर नेला, 3 × x पॉवर किती होईल मग, -1, प्लस जे 1 × y त्याचा पॉवर -1, आणि इज इक्वल टू 5. आता सांगा हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? तर याचा आन्सर आहे नो. रिझन काय? रिझन आहे याचा पॉवर मायनस आहे. कसा आहे, मायनस. पण आपल्याला कोणता पॉवर पाहिजे, पॉझिटिव्ह. नॅचरल नंबर असला पाहिजे पॉवर, तरच ते लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स होणार. आणि -1 इज नॉट अ नॅचरल नंबर. गॉट इट? समजलं एवढं? नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काही एक्झाम्पल्स, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय ते पण शिकवणार, आणि पूर्ण सॉल्व जे एक्झाम्पल असतात ते पण. ओके, सो बाय.